नमस्कार. ज्यावेळेला लोकं आमच्याकडे टर्म इन्शुरन्स घ्यायला येतात, त्यावेळेला नेहमी त्यांच्याशी चर्चा करत असताना जेव्हा आम्ही विचारतो, की कितीचा टर्म इन्शुरन्स हवा आहे? सो त्यावर त्यांचं एक कॉमन उत्तर असतं, की 1 करोडचा टर्म इन्शुरन्स असायला हवा किंवा आम्हाला घ्यायचा आहे. तर मग माझा प्रश्न असतो, की का? 1 करोडच का घ्यायचा आहे? मग त्यावर लक्षात येतं, की त्यांनी कुठेतरी ॲडमध्ये 1 करोड, 1 करोड ऐकलेलं असतं किंवा त्याच्या मित्राने कोणीतरी 1 करोडचा इन्शुरन्स घेतलेला असतो. सो बेसिकली हा फॉर्म्युला नाहीये. ही पद्धत नाहीये तुमचा इन्शुरन्स ठरवण्याची. तुमचा टर्म इन्शुरन्स किंवा तुमच्या टर्म इन्शुरन्सची सम ॲश्युअर्ड ही तुमच्या उत्पन्नाच्या कमीत कमी 20 पट असावी. सपोज एखादा व्यक्ती जर ₹5,00,000 वर्षाला कमवतोय, तर त्याचं ₹1,00,00,000 सम ॲश्युअर्ड असावी. पण तुमचं उत्पन्न जर का ₹8,00,000 तर तुमच्याकडे 1,60,00,000चा लाईफ इन्शुरन्स असणं अनिवार्य आहे. तुमच्या फॅमिलीच्या लायबिलिटीज सगळ्या त्यामध्ये कव्हर होऊ शकतात. तिथून पुढची 20 वर्ष फॅमिली सहज सर्व्हायव्ह करू शकते. आता यासोबत अजून एक गोष्ट अशी असते, की ज्यावेळेला तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतात, तर तो किती वर्षासाठी घेतला पाहिजे? तर यात 2 माइंडसेट असतात. एक त्याला प्युअर एफ-डी म्हणून बघतात, की आम्ही 70 वर्ष जगणार नाही, 75 वर्ष जगणार नाही. तर याला 85 वर्षापर्यंत घेऊन टाकू. म्हणजे मी जे टर्म इन्शुरन्समध्ये पैसे भरतोय, हे मला गॅरंटेड रिटर्न मिळणार आहेत. म्हणजे जर का 75-80 पर्यंतच मी जगणार आहे, तर 85 पर्यंत असेल तर जे मी पैसे भरतोय ते मला ॲट लीस्ट ₹1,00,00,000 तरी परत मिळणार आहेत. हा एक माइंडसेट असतो. आणि दुसरा एक माइंडसेट असतो, की तुम्ही तुमच्या घरातलं लहान मूल म्हणजे समजा एखाद्याचं लहान मूल 1 वर्षाचं आहे. तर ते इथून 29 वर्षानंतर 30 वर्षाचं होणार आहे. 30 वर्षाचं बाळ हे फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन जातो. जो 30 वर्षाचा मुलगा आहे. तो 30 वर्षाचा झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या आपल्यावर अवलंबून नाहीये. त्यामुळे आपल्याला काही झालं जरी तरी कुटुंबावर आर्थिक संकट नाहीये. मानसिक त्यांना धक्का असणार आहे, पण आर्थिक संकट नाहीये. त्यामुळे जर का समजा एखाद्याचं वय 35 वर्ष आहे आणि त्याचं मूल जर का आज 1 वर्षाचं आहे, लहान मूल, तर इथून पुढे 34 वर्ष म्हणजे 30-29 वर्ष म्हणजे त्या वयाच्या 64-65 पर्यंत त्याने लाईफ इन्शुरन्स घेतला पाहिजे. ही बेसिक प्रोसेस आहे आणि शक्यतो जेवढा तुम्ही कमी टर्म घेणार, तेवढा प्रीमियम तुमचा कमी होतो. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घेताना या बेसिक गोष्टी तपासून घ्या. याबद्दल तुम्हाला काहीही शंका किंवा काहीही मदत लागत असेल, तर आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.